अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा 3 दिवस जाहीर संप। वर्तमानपत्राच्या मालकांनी वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची मागणी। खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार होणार, प्रकल्पासाठी फेरनिविदा काढणार। मनोरी इथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार। पुण्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अलर्टवर। जलसंपदा विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू। धाराशिव जिल्ह्यात पावसाचं थैमान, ज्वारीसह रब्बी हंगामातील पिके मातीमोल। प्रशासनाने मदत करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। अनधिकृत होर्डिंग विरोधात नाशिक पालिका आक्रमक। अनधिकृत होर्डिंग लावले तर थेट होणार गुन्हे दाखल। मनपाने ठरवून दिलेल्या 181 ठिकाणीच लागणार होर्डिंग। कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल। दौंडमध्ये तिघांचा जीव घेणाऱ्या पीएसआयला जन्मठेप। पीएसआयने भर दिवसा तिघांची केली होती निर्घृण हत्या। शस्त्रागारातून पिस्तूल आणि मॅगझिन चोरून केली होती हत्या। नांदेडच्या आधार केंद्रावर आधार अपडेट करण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये हाणामारी। रांगेत उभं राहण्याच्या कारणावरून 2 महिला एकमेकांना भिडल्या। सिल्लोड तालुक्यात वाळू तस्कराचा धुमाकूळ। वाळू तस्कराने तहसीलच्या वाहनावर घातले ट्रॅक्टर। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।